हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत का जे बांधकाम कामगार आहे, बांधकाम कामगारामध्ये ज्या नवीन नवीन प्रकारच्या 27 प्रकारच्या योजना ज्या राबवल्या जातात, त्या कोणकोणत्या योजना आहेत, त्यांच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहे, काय काय डॉक्युमेंट लागतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवर करा, कारण अशाच नवीन नवीन जी योजना आहे आणि त्यांची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. चला पटापट चालू करूयात व्हिडिओला. तर तुम्हाला सर्वात पहिले क्रोममध्ये जायचं आहे. क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी बांधकाम कामगाराची वेबसाईट आहे, MahaBOC.WW, त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. ती बांधकाम कामगाराच्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं पेज असं येईल. तुम्हाला असं इथं पेज येईल. ते पेजवर तुम्हाला बघायचं आहे काय काय म्हणून. तिथं वरती जी लाईन आहे लाल पट्टी, लाल पट्टीमध्ये तुम्हाला वेलफेअर्स म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक केलं आणि वेलफेअर स्कीम्स, या वेलफेअर स्कीम्सवर जर तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला तिथं सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना दिसून येतील. ज्या सोशल सिक्युरिटीची योजना आहे, ज्या एज्युकेशनच्या योजना आहे, ज्या हेल्थकेअरच्या योजना आहे, ज्या फायनान्शियल योजना आहे, त्या चारही प्रकारच्या तुम्हाला योजना आहे. या 4 प्रकारच्या योजना इथे दिल्या जातात. त्या 4 प्रकारामध्ये अजून त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहे. जशा सोशल जी योजना आहे, सोशल सिक्युरिटीची जी योजना आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे मुलाचं लग्न असेल किंवा मुलीचं लग्न असेल त्यासाठी 30,000 रुपये, स्वतःचं जर नोंदणी काढलेलं असेल तर त्यांच्यासाठी 20,000 रुपये भेटतात. मध्यान्ह भोजन जे बांधकाम कामगार ज्या साईटवर कामाला जातात त्यांना जे जेवण दिलं जातं, ते जेवणाची स्कीम आहे. याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनाची स्कीम आहे, त्याच्यावर अंतर्गत तुम्हाला जे घरकुल आहे ते दिलं जातं. अजून खूप काही योजना आहे. आणि जे बांधकाम कामगाराची एखादी जर बांधकाम कामगार असेल आणि त्यांची नोंदणी झालेली असेल आणि त्यांची जर पहिली मुलगी असेल आणि तिचं लग्न झालं, तर त्या लग्नासाठी 51,000 रुपये दिले जातात. आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट इथं तुम्ही याच्यावरती फक्त जर तुमचा ॲरो नेला आणि त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट देतील, तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतात. तसंच तुम्ही कोणत्याही स्कीमवर जर क्लिक केलं तर त्या स्कीमला काय काय लागणारे डॉक्युमेंट आहे ते पूर्ण डॉक्युमेंट येते तिथे. आणि तुम्ही इथून त्यांचा PDF डाउनलोड करू शकता, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. एज्युकेशनमध्ये तुम्हाला 1ली ते 7वी स्कीम आहे, 10वी-12वीची आहे, 50%ची स्कीम आहे. अजून जे बॅचलरच्या डिग्री करतात त्यांची स्कीम आहे, मेडिकल आणि इंजिनिअरिंगची स्कीम आहे. अजून जे MSCIT मुलं करतात ते MSCITचे पण पैसे रिफंड भेटतात, त्याची एक स्कीम आहे. आणि जे PG डिप्लोमा वगैरे करतात त्यांची सुद्धा एक स्कीम आहे. तर यामध्ये एवढंच होतं. एज्युकेशनमध्ये एवढ्या 6 प्रकारच्या स्कीम आहे. एवढ्या तुम्ही फॉर्म भरू शकता, 6 ते 7 प्रकार. नंतर आहे हेल्थकेअर. हेल्थकेअर म्हणजे तुमची जर बायको असेल, बायकोची जर डिलिव्हरी झाली असेल, लेडीज असेल, त्यांची नोंदणी असेल, डिलिव्हरी झाली असेल, तर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर 15,000 रुपये आणि सीझर डिलिव्हरी झाली तर 20,000 रुपये अशी त्यांना रक्कम दिली जाते. जे पण बांधकाम कामगारामध्ये नोंदणीत बांधकाम कामगार आहेत त्यांनाच. जर तुमचं कन्स्ट्रक्शन करताना जर ॲक्सिडेंटली डेथ झाली तर तुम्हाला इथे 5 लाख रुपयापर्यंत विमा भेटतो. आणि जर नॅचरल डेथ झालेली आहे तर 2 लाखापर्यंत विमा भेटतो. आणि त्यामध्ये तुम्हाला जाणे येण्याचा खर्च, बस खर्च वगैरे तो सुद्धा तुम्हाला वेगळा देण्यात येतो. अंतिम क्रियेचा सुद्धा खर्च तुम्हाला वेगळा दिला जातो. त्यासाठी पण वेगळा फॉर्म भरावा लागतो. प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळा फॉर्म भरावा लागतो. तुम्ही त्याच्यावरती जर स्क्रोल नेला तर तुम्हाला डायरेक्ट येतील तिथं काय काय डॉक्युमेंट लागतात, ते पूर्ण डॉक्युमेंट तुम्ही जमा करायचे आणि फॉर्म भरायचा आहे. तुम्ही स्वतःही घरी फॉर्म भरू शकता. त्यानंतर फायनान्शियल योजना. जर तुम्हाला घरकुल वगैरे असेल, घरकुल घ्यायचं असेल किंवा तुमचा विमा काढायचा असेल, त्या पूर्ण योजना याच्यामध्ये येतात. तुम्हाला ज्या ज्या योजना आहे, तुम्ही त्याच्यावर तुम्हाला तुम्ही ज्या योजनेत बसता त्या योजनेवर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्याचा PDF डाउनलोड करायचा आहे. त्याचे डॉक्युमेंट पूर्ण जमा करून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जी व्हेरिफिकेशन डेट येईल, त्या व्हेरिफिकेशन डेटला तुम्ही ऑफिसला, जे तुमचं तालुक्याचं ऑफिस निवडलं असेल त्या तालुक्याच्या ऑफिसला जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्या नंतर तुमचे जे पैसे ते जमा होतील. आणि पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर जोडायचे, त्याशिवाय तुमचा फॉर्म मंजूर होणार नाही. आणि हां, अजून एक प्रश्न तुम्ही विचारताय, खूप जण मला कमेंटमध्ये विचारताय, जे भांड्याचं. तर एक सेकंड, भांड्याच्या साईडचं काय झालं. तर मला 2-3 जणांनी मी मध्ये जे अधिकारी त्यांना विचारलं होतं की आपलं भांड्याची साईट कधी चालू होती. ते म्हणे लवकरात लवकर साईट चालू होणार आहे. साईट जी आहे ती पटापट तिचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये असं झालेलं होतं की जे तालुका वाईज 250 लोक द्यायचे ना, त्यामध्ये जिल्ह्या वाईज 250 लोक देत आहेत ते. त्यामुळे त्या साईटमध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तर ती साईट आहे ना म्हणजे थोड्याच वेळात, म्हणजे 8 एक दिवसामध्ये होऊ शकते चालू. शक्यता आहे का ती पटापट लवकर काम करून ती साईट चालू होऊ शकते. कारण की जे जे तालुका वाईज प्रत्येक तालुक्याला 250 लोक दिलेले होते त्यांनी. पण विषय असा झाला आहे की त्यांनी पूर्ण जेवढे पण जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके, ते सगळे तालुके म्हणून 250 लोक दिलेले आहेत. त्यामुळे ते साईटमध्ये थोडं अपडेशन चालू आहे. ते पटापट होतील आणि तारखा पण भेटायला चालू होतील. कारण ज्या तारखा भेटलेल्या आहेत त्यांना त्या तर नाही भेटणार, पण मग त्या डबल नाही होणार. पण
इथून पुढे ज्या तारखा भेटतील त्या पटापट लवकर भेटतील आणि जे रिन्युअलचा प्रॉब्लेम आहे तो पण शक्यतो सॉल्व्ह होऊ शकतो. जर तुमचं ऑनलाईन केलेलं आहे आणि रिन्युअल संपलं तर स्कॉलरशिप सारखं तुम्हालाही भांडे दिले जातील डायरेक्ट विदाऊट रिन्युअल. तर एवढं एक अपडेट होऊ शकतं. आणि सर्वात मोठं अपडेट जे बांधकाम कामगार आहे, बांधकाम कामगारांना जे ₹1 शुल्क लागत होतं ते आता बंद झालेलं आहे. डायरेक्टली ते आता डायरेक्ट पावती तुमची मंजूर झाली का ऑटोमॅटिकली ॲक्टिव्ह होऊन जाणार. तर एवढंच त्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल ओव्हर करायला विसरू नका. कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे तुम्हाला येत राहील. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.